नमस्कार मित्रांनो, मी आज या ठिकाणी आलो आहे हरणे बंदर या ठिकाणी. आणि हे तुम्ही पाठीमागं पाहू शकता समुद्र. तुम्ही तर कधी आला पण नसाल, तर चला तुम्हाला मी आज माझ्या हरणे बंदरची एक ट्रिप दाखवतो छोटीशी. कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. आत्ता लेट व्लॉगला सुरुवात करतोय. तर व्लॉग बनवायचं लेट कारण की व्हाईल ड्रायव्हिंग ड्यू टू काल रात्री निघालो आहे हरणे बंदरला यायला. आणि हरणे बंदरला करदे या गावामध्ये आम्ही रात्री मुक्काम केला आणि सकाळी उठून फ्रेश होऊन आम्ही आलो आहे समुद्रकिनारी आनंद घ्यायला. तर हा आहे समुद्रकिनारा करदे या गावामध्ये. बीच असला मला एक सुंदर भेटलाय ना, म्हणजे काय बोलतात त्याला आपण, नो मॅन, म्हणजे काहीच नाही आहे इथं, गर्दी वगैरे काहीच नाही आहे. आजचा दिवस असून पण सुट्टीचा या ठिकाणी एकदम चिल आउट आहे प्रॉपर. सो भारी वाटतंय आज. म्हणजे भाई कसं आहे, एकटं आलेलं चालतं, पण असं कपल लोकांबरोबर येऊन नाही. त्यांचं वेगळं एक वेगळीच दुनिया, एक काय बोलतात ती वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी, तसं चालू असतं यांचं फोटोशूट वगैरे निवांत. मी आपला एकटा मस्त आनंद घेतोय समुद्रकिनाऱ्याचा, वाऱ्याचा, समुद्रांच्या लाटांचा. याचा काय प्रकार चाललाय आम्हाला काही लक्षात येईना, पण चाललंय काहीतरी उचापत्या बीचवरती. एकदा व्ह्यू दाखवतो पुन्हा एकदा, असं मन भरणार नाही का व्ह्यू असं. ऐसा मोकळा बीच कहाँ पे मिलता है भाई. एक कपल लोकांचा फोटोशूट करून आता चाललोय रूमकडे. आता रूम पशी गेल्यावरती तुम्हाला आमची रूम दाखवतो. आणि ह्या बीचबद्दल सांगायचं झालं तर ह्या बीचवरती अजिबात कचरा आणि गर्दी दोन्ही पण गोष्टी नाही आहेत. असं शांत वाटलं आज, बऱ्याच दिवसानंतर रिलॅक्स वाटलं, चिल वाटलं. हो, आमचा मित्र वीटभट्टीव कामं करतो, रोज वीटभट्टीव कामाला आहे. इथं आलं तरी कामाची सवय असल्यामुळे त्याला असं काम कष्ट करावं लागतंय. रोज विटा वाहतो, माती चाळतो, माती तोडवतो, मडके गाडवतो. बीचचा आनंद घेतलाय, पण बीचचा रोड असला खतरनाक आहे ना, हॉरर सीन. ह्या रोडनी पायवाट आहे आम्हाला बीचला जायला. तर ह्या सुप्रियाला लागलेली एक क्युरिओसिटी इथल्या विटा कशा बनवतात, तर याच्यासाठी आम्ही परत स्पेशली येऊन व्लॉग बनवेल. कोकणात विटा कशा बनवतात त्याच्या साच्या बघायचं आहे. स्वीट होम आजच्या दिवसापुरतं. त्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू खतरनाक. डायरेक्ट हा करदे बीच आणि इकडं हरणे बंदर. तो बोलला होता रात्री की हरणे बंदरवरून सुवर्ण मंदिर दिसतं हरणे बंदरचं इथून, पण ते काही माझं फायनली दिसलं नाहीये. हो, त्याला बोलतो आता काय म्हणतोय. तर फायनली इथला प्रवास संपवून, इथला स्टे संपवून आम्ही निघालो आता पुढच्या प्रवासाला. आता आम्ही मासे खरेदी करून जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी चाललंय या जुन्या जिप्सीमध्ये फोटोशूट, तर ते मी करणार आहे. आणि ते फोटो तुम्हाला इंस्टाग्रामला माझ्या प्रोफाईलला बघायला मिळतील. बाई काय विषय काय कळना झालंय. प्रत्येक वेळी व्लॉगिंग करायचं जातोय विसरून मी मला, आणि आठवण पण करून द्यायनात कोण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला एक महत्त्वाचं कारण असं आहे या कोकणचा निसर्ग. तर आता आम्ही चाललोय हरणे बंदरला फिश खरेदी करण्यासाठी. आणि फिश खरेदी करायच्या आधी आम्ही मस्तमध्ये नाश्त्यावरती मारणार आहे ताव या ठिकाणी. आणि मग आम्ही जाणार आहे हरणे बंदरला मासेदी खरेदी. या ठिकाणी थांबलो नाश्ता करण्यासाठी. शायनिंग मारते. तर फायनली आलो या ठिकाणी मच्छी खरेदी करण्यासाठी हरणे बंदरला. काय नाही तू काय दरारा होता काय दरारा होता घरात ती उरला केलं तर अजून दरारा आहे आपला. बरं इथं पुण्यात
इथं माझरच होते पुढे झाले. मी असं करते का मग? तू नाही करत सांगते मी त्याला. म्हणलं तू चांगली तवारा आधी होतो तेवढा नाही. पण मी तुला घाबरत नाही असं तर असं तर नाही. काय मी घाबरत नाही. नाही घाबरत तू. तू कधी घाबरत? सगळ्यांना असं वाटतं की मी तुला अजिबातच घाबरत नाही आणि तू मला घाबरतो, पण हे एकदम अपोजिट आहे. हो मी कधी पण घाबरते तू. तुला काय बोलता तुम्ही? व्हिडिओ करतोय काय संबंधच नाहीये. दिवसाची सुरुवात पण झाली, पण मध्ये मध्ये व्लॉगिंग घ्यायचं राहिलं आमचं बऱ्यापैकी. पण आता इथून पुढे व्लॉग परत कंटिन्यू करावं लागतं मला वाटतं सेकंड डेचा. बघू. तर सेकंड स्टे दुसऱ्या दिवशीचा रात्रीचा या ठिकाणी केलाय. बघू शकता तुम्ही मुरुड बीचला. काल होतो कर्देला, आता आहे मुरुड बीचला. तर या ठिकाणी स्टे करून आम्ही निघालो आता पुन्हा एकदा बीचवरती. प्रत्येक वेळेस काय होतं, मी व्लॉग बनवायचं जातो विसरून आणि व्लॉग बनवायचं लक्षातच येत नाहीये. आजच्या दिवसाचं जर जमलं तर मी व्लॉग बनवायचं नक्कीच ट्राय करेन आज, कारण की व्लॉग हा बनवलाच पाहिजे. सांबाटाबाई. तर प्रस्थान केलंय दापोडी मुरुड बीचच्या दिशेने आणि भाई कोकण आणि कोकणचे नजारे काय रे, एक नंबर विषाड आहे. तर गुड मॉर्निंग. पोचलो आता समुद्रकिनारी, अथांग समुद्र. सकाळ सकाळ दापोडी मुरुड बीचचा सीन म्हणजे काही विशेष हाड होता. ऍक्च्युली समुद्रात जायचं होतं, पण मम्मीने मला खवळलं होतं की पाण्यात अजिबात जायचं नाही, म्हणून मी गेलो नव्हतो. हे तुम्ही बघू शकता बीच, हे पोहे आणि हे ऑमलेट बुर्जी आणि बिस्लरी, हे तर तुम्ही कधी बघितलंच नसेल. कोकणने आम्हाला अशी काही भुरळ घातली जणू काय निसर्ग आम्ही जास्त करून डोळ्यातच साठवत गेलो. मोबाईलमध्ये नजारे कैद करायचे बऱ्यापैकी विसरून गेले आम्ही. जसं की या व्लॉगमध्ये आम्ही कुठे स्टे केला, कुठे राहिलो किंवा जेवणाचे कोणती बेस्ट ठिकाणं आहेत या व्लॉगमध्ये मी इन्क्लूड करायचं विसरून गेलो. जेव्हा नेक्स्ट ट्रिपला जाईल तर पूर्णपणे प्लॅन करून व्लॉगिंग बनवेल. तर आत्ता आम्ही चाललोय घरी आणि व्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. ओके बाय, भेटू पुढच्या व्लॉग.